सावंत थॉट्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या अभ्यासावर बोलणार आहोत. राजेश प्रकाश सावंत यांनी केलेला अभ्यास आणि विषय आहे भक्तीची पंढरी, पंढरपूर. म्हणजे नाव ऐकलं तरी लगेच डोळ्यासमोर येतं ते पंढरपूर, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान. अगदी खरं आहे. पंढरपूर म्हटलं की फक्त विठ्ठल मंदिर नाहीये. त्याच्यामागे एक मोठा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. आणि सावंत यांचा अभ्यास नेमकं या सगळ्या अंगांवर प्रकाश टाकतो. बरोबर. तर आज आपण काय करूया, सावंत यांच्या अभ्यासातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, ते काय मांडू पाहतायत हे समजून घेऊया. पंढरपूरचं वेगळेपण त्यांच्या नजरेतून कसं दिसतंय हे पाहूया. सुरुवात करूया. हो, नक्कीच. सावंत यांच्या अभ्यासाची सुरुवातच मुळी या विचाराने होते की पंढरपूरची ओळख ही फक्त धार्मिक नाहीये. त्यांनी स्पष्ट म्हटले की पंढरी हा शब्द फक्त एका जागेपुरता मर्यादित नाही. ते एका मूल्यांचं प्रतीक आहे. अर्थात विठ्ठलावरची श्रद्धा तर आहेच, पण त्यासोबत संत परंपरा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायानं जी सामाजिक समता आणली तो विचार आहे. अच्छा, म्हणजे श्रद्धा आणि सामाजिक सुधारणा दोन्ही गोष्टी इथे एकत्र आल्या, सावंत हेच म्हणतात. मग त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भूमिकेबद्दल अजून काही सविस्तर सांगितले का? हो, नक्कीच. सावंत यांच्या अभ्यासानुसार वारकरी संप्रदाय जो पंढरपूर आणि विठ्ठलाशी जोडलेला आहे, त्यानं त्या काळातल्या जातपात उच्च-नीच भेदाला आव्हान दिलं. त्यांनी संत चोखामेळा, संत नामदेव यांच्या अभंगांचे दाखले दिले आहेत. त्यातून कळतं की त्या काळात सामाजिक विषमतेवर किती परखड टीका केली जात होती. सावंत यांचं म्हणणं आहे की पंढरपूर हे फक्त भक्तीचं नाही, तर सामान्य माणसाच्या भावनांचं, त्यांच्या सामाजिक उद्गाराचं केंद्र बनलं. हे खरंच खूप महत्त्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे भक्ती आणि सामाजिक जाणीव यांची एक वेगळीच गुंफण झाली तिथे. मग सावंत यांच्या अभ्यासात पंढरपूरच्या सांस्कृतिक योगदानावर पण भर आहे का? म्हणजे अभंग, कीर्तन याबद्दल? हो, अगदी. सावंत यांच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग याच गोष्टीचं विश्लेषण करतो की पंढरपूर हे मराठी अभंग आणि कीर्तन परंपरेचं उगमस्थान, केंद्र कसं बनलं. अभंग म्हणजे काय, तर सोप्या भाषेतलं तत्वज्ञान आणि भक्ती. सावंत सांगतात की या अभंगांनी, कीर्तनांनी फक्त आध्यात्मिक ज्ञान नाही दिलं, तर सामान्य माणसाला व्यक्त व्हायला एक खूप प्रभावी माध्यम दिलं. आणि ही परंपरा आजही जिवंत आहे, विशेषतः वारीमध्ये. हो, वारीचा उल्लेख झालाच आहे. तर त्याबद्दल सावंत यांच्या अभ्यासात काय आहे? कारण वारीशिवाय पंढरपूरची कल्पनाच नाही करता येत. बरोबर. सावंत वारीकडे फक्त एक धार्मिक यात्रा म्हणून नाही बघत. त्यांच्या मते वारी म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं चैतन्य आहे, शिस्त आहे, सामाजिक एकोपा आहे. लाखो लोक एकत्र येतात, चालतात, गातात, पण कुठेही मोठी गडबड नाही, व्यवस्था कोलमडत नाही. सावंत याचं श्रेय देतात ते वारकरी परंपरेतल्या मूल्यांना आणि स्वयंशिस्तीला. वारीने कसं वर्षानुवर्ष हे सामाजिक बंध टिकवून ठेवलेत याचं विश्लेषण आहे त्यांच्या अभ्यासात. हे खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे पंढरपूर आणि वारी ही फक्त धार्मिक गोष्ट नाही, तर एक सखोल सामाजिक आणि सांस्कृतिक रचना आहे. अजून काही वेगळे पैलू आहेत का सावंत यांच्या अभ्यासात? हो, त्यांनी पंढरपूरच्या ऐतिहासिक आणि काही प्रमाणात आर्थिक बाजू पण मांडली आहे. म्हणजे देवस्थानामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, वेगवेगळ्या काळात पंढरपूरला काय महत्त्व मिळालं, स्थळात काय बदल झाले, यावरही ते बोलले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की पंढरपूर हे कायम एक बदलणारं गतिशील केंद्र राहिलं आहे, ते स्थिर नाही. म्हणजे काय काय बघितलं आपण? धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक बरोबर. या सगळ्या बाजूंनी सावंत यांनी पंढरपूरचा विचार केलाय. बरोबर. त्यांच्या अभ्यासातून मिळालेली ही माहिती खरंच पंढरपूरकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन देते. नक्कीच. आणि त्यांचा अभ्यास आपल्याला आठवण करून देतो की अशी ठिकाणं फक्त इतिहासाचा भाग नसतात, ती वर्तमान आणि भविष्यावरही परिणाम करतात. तर आज आपण राजेश प्रकाश सावंत यांच्या भक्तीची पंढरी, पंढरपूर या अभ्यासातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली. त्यांच्या विश्लेषणामुळे पंढरपूरचं महत्त्व नक्कीच जास्त स्पष्ट होतं. हो, आणि हे महत्वाचं आहे की पंढरपूर म्हणजे फक्त विठ्ठलाचं देऊळ नाही, ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जळणघडणीचा एक आधार आहे. त्याचं महत्त्व फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही, तर ते भावनिक आहे, आपल्या सामूहिक ओळखीशी जोडलेलं आहे. हेच सावंत यांच्या अभ्यासातून समोर येतं. अगदी खरं आहे. आणि या चर्चेनंतर एक विचार येतो मनात. आजच्या या धावपळीच्या, थोड्या विस्कळीत जगात पंढरपूरसारखी ठिकाणं काय भूमिका बजावतात? जिथे श्रद्धा, परंपरा आणि समाज एकत्र येतो, त्यांचं महत्त्व आजही तितकंच आहे का?
हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आणि अशाच ज्ञानवर्धक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचं विश्लेषण ऐकत राहण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा. जर यूट्यूबवर ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करा.